स्वामी समर्थ. मी स्नेहल फ्री लव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण जेव्हा आपल्या कुटुंबापासून लांब राहत असतो तेव्हा असं खूप वेळा वाटतं की आपल्या पाठीशी हात ठेवणारं, आपल्या डोक्यावर हात ठेवणारं कोणीतरी असावं. म्हणून मी हे स्वामी समर्थांची एक फ्रेम बनवून मला घरामध्ये लावायची होती. त्यासाठी मी इथे MDF बोर्ड घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही कार्डबोर्ड घेऊ शकता. इझिली सगळ्यांच्याकडे अवेलेबल असू शकतो. तुम्ही डायरेक्ट कार्डबोर्ड वरती किंवा MDF बोर्ड वरती सुद्धा पेंट करू शकता. पण मी इथे हे कापड लावून घेतलेलं आहे, कारण थोडंसं जेव्हा आपण कापड लावतो तेव्हा कॅनव्हास सारखं थोडंसं फील येतो त्याला. त्यामुळे तुम्ही पेंट जे करणार आहात, तुम्ही लिहिणार आहात ते दिसायला छान दिसेल. पण हा येलो कलर मला थोडासा डार्क वाटत होता, म्हणून मी यावरती थोडासा लाईट आणि थोडंसं ॲक्रेलिक कलर शेड देऊन घेतलेत. मी माझ्या आवडीप्रमाणे थोडेसे येलो ग्रीनिश असे शेड देऊन घेतलेले आहेत. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण हे जर स्टेप वाढवायची नसेल तर तुम्ही आहे तसा MDF बोर्ड वरती सुद्धा तुम्ही पेंट करून घेऊ शकता. तुम्हाला जो आवडता कलर आहे त्यानुसार तुम्ही पेंट करू शकता. अशा पद्धतीने मी यावरती ॲक्रेलिक कलर देऊन घेतलेले आहेत. हे पूर्णपणे सुकल्यानंतर आपण यावरती जे आपल्याला ड्रॉ करायचं आहे ते करणार आहोत. फ्रेम व्यवस्थित सुकल्यानंतर मी यावरती थोडासा रेड शेड देऊन घेते साईडहून, कारण एकदमच प्लेन येलो वाटत होती मला, म्हणून मी थोडासा रेडिश असा बॉर्डरला, म्हणजे फ्रेम छान वाटावी अशा पद्धतीने मी यावरती पेंट करून घेते. हे पूर्णपणे पेंटिंगचं जे आहे कलर कॉम्बिनेशन हे तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता. मी कायमच सांगत असते की कलर्स आहेत हे आपल्या आपल्या चॉईसने किंवा आपल्या घरामध्ये कसं कलर कॉम्बिनेशन आहे त्यानुसार आपल्या पण ठरवायचं आहे. आता यावरती मी काढणार आहे स्वामी समर्थांचं स्केच. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे काढू शकता. मी एक दोनदा मी प्रॅक्टिस करून घेतली नोटबुक वरती आणि त्यानंतर मी हे ड्रॉ करायला सुरुवात केली. तर तुम्हीही कोणतंही ड्रॉइंग करताना पहिल्यांदा थोडीशी प्रॅक्टिस करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करू शकता. तर अगदी सिंपल आहेत आणि काही अवघड नाही यामध्ये. तर तुम्ही हे असं पद्धतीने करू शकता, ड्रॉ करू शकता, किंवा तुम्ही एखादी प्रिंट काढून आणू शकता आणि त्यापासून तुम्ही ड्रॉ करू शकता. आता यावरती मी ब्लॅक ॲक्रेलिक कलरने फक्त बॉर्डर देऊन घेते. पण मला असं बॉर्डर दिल्यानंतर पूर्ण फ्रेम तयार झाल्यानंतर मला वाटलं की एकदम सिंपल वाटतंय, हे भारदस्त अशी फ्रेम वाटत नाहीये, म्हणून मी नंतर पूर्ण हे स्वामी समर्थ आहेत ते पूर्ण ब्लॅक कलरने ड्रॉ केलेले आहेत. इतकी सिंपल ड्रॉ केलेली स्वामी समर्थांची जी फ्रेम आहे ही सुद्धा किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते, तुम्ही बघू शकता. आता इथे जे मला लिहायचं आहे त्यासाठी मी पहिल्यांदा लाईन्स ड्रॉ करून घेतल्यात पेन्सिलने, म्हणजे आपल्याला किती उंचीचं अक्षर पाहिजे हे अंदाज येतो लिहिताना आणि त्या पद्धतीने आपण लिहू शकतो. तर जे लिहायचं आहे ते सुद्धा पहिल्यांदा तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करून घ्या आणि नंतर तुम्ही यावरती लिहू शकता. कारण काना, मात्रा, वेलांटी, उकार मराठी शब्दांमध्ये खूप वेळा चुकले जातात. तर एकदा तुम्ही जर ॲक्रेलिक कलर वापरला तर सहजासहजी तो जात नाही. तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करा आणि मग अशा पद्धतीने लिहू शकता. अगदी सिंपल पद्धतीने मी हे सगळं लिहून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही इथे कोट लिहू शकता. खूप सुंदर सुंदर तुम्हाला अशा फ्रेम्स बघायला मिळतील. तुम्हाला जर सॅम्पल बघायचे असतील तर तुम्ही गुगलवरती वगैरे बघू शकता आणि तुम्ही त्या पद्धतीने ड्रॉ करू शकता. मला एका ताईंचा मेसेज होता की स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये काही बनवण्यासाठी किंवा बनवून ठेवण्यासाठी असं काहीतरी दाखवा. तर म्हटलं की आपल्याला सुद्धा घरामध्ये अशा पद्धतीची एक फ्रेम पाहिजेच आहे आणि त्या ताईंची रिक्वेस्ट होती, त्यांची सुद्धा कंप्लीट होईल. तर त्यासाठी मी ही फ्रेम बनवते आणि मी साईडहून अगदी सिंपल वेल काढून घेतलेले आहेत. सिंपल तुम्ही वेल काढू शकता, एखादी छानशी लेस लावू शकता. ही तयार आहे. ही फ्रेम सुद्धा खूपच सुंदर दिसते. तुम्ही हे असे सुद्धा तुमच्या घरामध्ये हँग करू शकता. मला इथे जी स्वामी समर्थांची फ्रेम आहे ती अगदी सिंपल वाटत होती किंवा अशी भारदस्त वाटत नव्हती बघताना.
तर त्यासाठी मी इथे पूर्णपणे ब्लॅक करून घेतलेली आहे। तर यामुळे खूपच अट्रॅक्टिव्ह आणि थोडीशी उठून दिसते ही फ्रेम। आता मी साइडहून एकदम सिंपल गोल्डन कलरची एकदम नाजूक अशी लेस लावून घेणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही हे सजवू शकता। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण या प्रत्येक लेस किंवा मी जे कलर्स वापरते ते तुमच्याकडे असतीलच असं नाही। जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही डेकोरेट करू शकता। तर हे एकदम छान कलरफुल कवड्या आहेत, मी छान अशा लटकवून घेणार आहे। कारण मी जी माझ्या घराच्या बाहेर जी नेमप्लेट लावलेली आहे त्याला सुद्धा मी अशाच कलरच्या कवड्या लावलेल्या आहेत, आणि मी ही फ्रेम आहे ही सुद्धा मी माझ्या दारावरती लावणार आहे। कारण दारामध्ये आपल्याला बाहेरून येताना हे जर वाचलं तर नक्कीच घरामध्ये येताना प्रसन्न वाटेल आणि आपल्यासोबत कोणतरी आहे याचा फील होईल। तुम्हाला कशी वाटली ही फ्रेम नक्की मला कमेंट करून सांगा, आणि तुम्ही सुद्धा नक्की